हां, मी तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर येथे कार्यरत आहे। आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चेनापूर तांडा या गावची लोकसंख्या 750 आहे। काल सकाळी सरपंच साहेबांना कळालं की 1-2 पेशंटला संडास वगैरे चालू झालेले आहेत म्हणून। त्यांनी मग आशाताईंनाही ही बाब कळाली। आपल्या आरोग्य टीमला ही बाब दुपारी लक्षात आली की बाबा इथे असं संडासचे पेशंट चालू झालेले आहेत। माझ्यापर्यंत ही माहिती आली, त्यानंतर आम्ही पूर्ण टीम कालपासूनच इथे लावलेली आहे। काल रात्रीच आपण इथे शिबिर स्थापित केलं जिल्हा परिषद शाळेमध्ये। आपले आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी रात्रभर इथे बसून होते। सकाळी आपण गावामध्ये सर्वे चालू केला। सर्वेसाठी आपण 5 ते 6 टीम तयार केलेल्या आहेत। त्यांनी 10-10, 20-20 घरं वाटून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे गावामध्ये सर्वे झाल्यानंतर आपण मेडिक्लोर जे आहे पाण्यामध्ये टाकण्याकरता वापरतो, तर त्याचंही वाटप केलेलं आहे सर्व कुटुंबियांना। सर्व म्हणजे घर परत आपण वापस दिलेलं आहे मेडिक्लोर। आणि सद्यस्थितीत आपल्याकडे 31 पुरुष आणि 34 महिला यांनी प्राथमिक उपचार घेतलेले आहेत। संदर्भित केलेले काल रात्रीपर्यंत कोणीही नव्हते। आज सकाळी आपण काही गरोदर माता सेफ साईड म्हणून संदर्भित केलेले आहेत की बाबा त्यांना एकदा गायनेकोलॉजिस्टने बघावे म्हणून। या व्यतिरिक्त सध्या कोणी सिरियस नाही आहे। डिहायड्रेशन जास्त असलेले पेशंट कोणीही नाही। पाण्यातून असण्याची शक्यता आहे। आम्ही आता पाणी नमुने तपासणी करता पाठवलेले आहेत। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। आवाहन सर हेच करू इच्छितो की त्यांच्या घरी जे कोणतं पाणी असेल सद्यस्थितीत त्यांनी ते पाणी वापरू नये। प्यायला पाणी त्यांनी टँकरद्वारे ग्रामपंचायत पुरवठा करणार आहे ते वापरावं। मेडिक्लोर करून मेडिक्लोरचे म्हणजे एका हंड्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकून शुद्ध करूनच पाणी घ्यावं। पाणी उकळून थंड करून प्यावं। आणि त्याचप्रमाणे कोणालाही एखादा रुग्ण अजूनही कोणी असेल की ज्याला त्रास आहे परंतु अजून आपल्या आरोग्य टीमपर्यंत तो आला नाही, तर त्यांनी त्वरित आपल्याला दाखवून घ्यावं। आता काय परिस्थिती आहे सर? सिरियस सध्या तरी कोणी नाही। संडास उलटी व्हायला आम्हाला 4-5 दिवस झाले। दवाखान्यामध्ये ऑटो करून आलेले लेकराला आम्हाला संडास झाली। दवाखान्यामध्ये दाखवून परेशान आम्ही। पाण्यामुळे झालं, पाणी खराब लागू लागलं। लेकर वाटणं गेलं। लेकर आमचं पोटात दुखायला म्हणावं लागलं। बारकं लेकरू, जेवण नाही लेकराला। शिजर झालं बाईचं। बाईला ऑटो करून न्यायचं। दररोज 2-4 दिवस झाले सारखं न्यावं लागलं। उलट्या, संडास। छोटं लेकरू लढू लागलं, दूध नाही म्हणून त्याला लई लढालं। रात्रंदिवस त्याला हातामध्ये घेऊन बसालो। रात्री दवाखान्यात डॉक्टर आलते? इथं नाही आलं, तर शाळेमध्ये येते दिले, तर त्यानं गोळ्या दिले, पावडर दिले पियाला। डॉक्टर आले तर रात्रभरून डॉक्टर इथं हाय। रात्रपासून औषध गोळ्या द्यायला तर तरी कमी नाही। संडास सारखंच आहे। कशामुळे वाटते झालं? ते पाण्यामुळं वाटायला